नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. NCERT सिरीज जी आपण सुरू केली आहे, तर 7वीच्या पुस्तकातले चॅप्टर्स आपण पाहत आहोत. या चॅप्टर मधील शेवटचा 10वा चॅप्टर आज आपण बघणार आहोत. 18th सेंचुरी पॉलिटिकल फॉर्मेशन. याच्या आधी 6, 7, 8, 9 चॅप्टर आपण पाहिलेले आहेत आणि ते सगळे याच चॅनलच्या याच्यामध्ये तुम्हाला अवेलेबल आहे. आता हा जो 10वा चॅप्टर आहे, याच्यामध्ये मुघल एम्पायरचा ऱ्हास झाल्यानंतर एकूणच भारतामधील पॉलिटिकल जी एकूण वेगवेगळे राज्य उदयास आले, ते कशा पद्धतीने आले आणि कुठे कुठे आले याच्याबद्दलचा अभ्यास या ठिकाणी आपण बघणार आहोत. या पहिल्या पेजवर दिलेला जो मॅप आहे याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर ही जी ब्लॅक बॉर्डर आपल्याला दिसते, इट्स द एक्सटर्नल बाउंड्री ऑफ द मुघल एम्पायर. ही कधी तर 1700 या शतकामध्ये, म्हणजे 1700 मध्ये जर आपण भारताचा मॅप पाहिला तर ही जी बॉर्डर दिसते, ही जी आहे ही मुघल एम्पायरची बॉर्डर आहे. आणि याच्यामध्ये हळूहळू ज्या इतर प्रॉव्हिन्सियल सत्ता ज्या उदयास आल्या त्या देखील आपल्याला इथं दिसत आहेत बघा. हे हे मराठे आहे. हे 1700च्या काळामध्ये त्यांची बाउंड्री सोडून उत्तर भारतामध्ये, इकडे तुमच्या पूर्व भारतामध्ये हैदराबादकडे ही जी आक्रमणं व्हायची तो प्रकार दिसतोय. सिखांचं राज्य जे दिसतंय त्यांनी देखील इकडे पानिपत दिल्लीच्या साईडनं आक्रमणाला सुरुवात केली होती. हे एक हैदराबादचं राज्य आहे. आता हे शेवटच्या काळामधले शेवटचे जे लॅटर मुघल्स होते, यांच्या काळामध्ये हे जे मुघल साम्राज्य होतं हे नावाला होतं. म्हणजे फार त्याचा कंट्रोल हा त्यांच्या सुभेदारांवर राहिलेला नव्हता. ते सुभेदार हे कसे स्वतंत्र होत गेले ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि जी राज्य त्यांच्या अधीन होती, जसं की राजपुतांची बरीच राज्य जी होती, आणि जी राज्य की ज्यांनी त्यांना विरोध केला, जसं की मराठे आणि शीख आणि जाट यांनी त्यांना विरोध केला. आणि जी राज्य त्यांनी नंतर जिंकली, जसं की बंगाल, आणि इथं पुढच्या जो तुमचा मॅप आहे त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलेलं आहे की अ, हा जो आहे 18व्या शतकाच्या मध्यामध्ये बंगाल प्रांत हा ब्रिटिशांच्या ताब्यात होता आणि हे नॉर्दर्न सरकारचा जो पार्ट होता हा ब्रिटिशांच्या ताब्यात होता. आणि या चॅप्टर मधला जो एकूण कालावधी कव्हर केलेला आहे हा कालावधी आहे औरंगजेबाच्या मृत्यूपासून तर तिसरी पानिपतचं जे युद्ध होतं 1761 मधलं, इथपर्यंतचा कालावधी जो आहे हा कव्हर केलेला आहे. तर आता या ठिकाणी द क्रायसिस ऑफ द एम्पायर अँड द लॅटर मुघल्स हा प्रकार आपण बघणार आहोत. हे कशामुळे झालं, तर औरंगजेब जो होता तो बऱ्याच कालावधीमध्ये इथे होता महाराष्ट्रामध्ये. त्याचं बरंच जे वर्ष आहे शेवटची ही महाराष्ट्रामध्ये गेलेली होती. आणि त्यामुळे त्याचं जे फायनान्शियल आणि मिलिटरी याचं दोन्ही बाजूने त्याचं नुकसान झालं. दुसरं जे आहे त्याचे जे सक्सेसर्स होते, हे सक्सेसर जे होते हे इफिशियंट नव्हते. हे सक्सेसर इफिशियंट नसल्यामुळे काय झालं की त्यांना त्यांचं जे साम्राज्य होतं त्याच्यावर त्यांना ह्या उत्तराधिकाऱ्यांमध्ये क्षमतेचा अभाव होता. म्हणजे त्यांचं जे इम्पेरियल ऍडमिनिस्ट्रेशन होतं हे पूर्णपणे कोलॅप्स झालं होतं, जे औरंगजेबाच्या आधीच्या काळामध्ये होतं. दुसरी गोष्ट अशी होती की जे मनसबदार होते यांच्यावरही कंट्रोल ठेवणं अवघड होतं. चौथं कारण होतं की हे जे सुभेदार नेमलेले होते, या सुभेदारांकडे, म्हणजे जसं की निजाम हा पण सुभेदार होता, अवधचा नवाब हा सुभेदार होता, बंगालचा नवाब सुभेदार होता. हे सुभेदार यांच्याकडे दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकारचे अधिकार होते. आपण जेव्हा मध्ययुगातला किंवा मॉडर्नच्या सुरुवातीच्या काळातला इतिहास शिकतो तेव्हा हे शब्द आपल्याला परत परत येतात. 7वीची जी मुलं आहेत त्यांच्या माहितीसाठी की गव्हर्नरला सुभेदार हा शब्द म्हटला गेला. दिवाणी म्हणजे रेव्हेन्यू, रेव्हेन्यू म्हणजे टॅक्स, म्हणजे सरकारला खर्च करण्यासाठी जो काही पैसा लागतो त्याला त्या काळात दिवाणी हा शब्द होता. आणि फौजदारी म्हणजे काय की मिलिटरी, म्हणजे सैन्य जे राहायचं त्याला फौजदारी म्हटलं जायचं. आता हे जे दिवाणी आणि फौजदारीचे अधिकार होते हे गव्हर्नरकडे होते. आणि त्याच्यामुळे काय झालं की ते गव्हर्नर हे स्ट्रॉंग होत गेले. द गव्हर्नर कॉन्सन्ट्रेटेड देअर कंट्रोल ओव्हर द प्रोव्हिन्सेस. आणि त्याच याच्यामध्ये जे कॅपिटल होतं, जे राजधानी होती ती डिक्लाइन होत गेली. त्यानंतर राजकीय राजधानीला जो काही निधी दिला जायचा तो कमी व्हायचा. आणि ह्याच काळामध्ये फिझंट्स आणि जमीनदारांचे रिबिलियन अनेक पार्टमध्ये भारतातल्या हे व्हायला लागले होते. आता हे उठाव का व्हायचे, तर टॅक्सची रक्कम वाढवल्यामुळे उठाव व्हायचे. सरदार त्यांचं महत्व वाढवायच्या प्रयत्नात असल्यामुळं देखील अशा पद्धतीचे उठाव हे केले जायचे. पूर्वी देखील मुघल साम्राज्याला अशा उठावांचा सामना करावा लागला होता, पण त्यांच्याकडे आता आर्थिक ताकद वाढलेली होती. औरंगजेबानंतरच्या राजांना अशा प्रांतीय सरदार आणि सुभेदारांना कंट्रोल करणं अवघड होत गेलं, कारण ते
जे काही लॅटर मुघल्स होते हे एवढे स्ट्रॉंग नव्हते. आता रिच हार्वेस्ट अँड एम्प्टी कॉपियर्स नावाचा एक त्यांनी दिला आहे, की बाबा भरपूर सारं उत्पन्न असताना देखील टॅक्सेशन आणि इतर गोष्टींमुळे हे एम्पायर मधलं कशा पद्धतीने टॅक्सेशन सिस्टीम कोलॅप्स झाली होती. ह्या सर्व उलथापालथी सुरू असताना इराणचा जो शासक होता नादिर शहा, तर हा जो नादिर शहा होता, हा नादिर शहाने हे आक्रमण केलेलं आहे दिल्लीमध्ये 1739 ला आणि दिल्ली लुटली नादिर शहाने असं जे म्हटलं जातं ते शब्दशः खरं होतं. आणि भरपूर सारी लूट दिल्लीहून करून गेल्यानंतर अफगाण रूलर जो होता अहमद शाह अब्दाली यानं देखील नॉर्थ इंडियामध्ये 5 वेळा आक्रमण केलं होतं आणि तो कालावधी होता 1748 ते 1761. या कालावधीमध्ये नादिर शहा जो होता यानं त्या ठिकाणी अहमद शाह अब्दाली जो होता त्यानं या ठिकाणी दिल्लीवर आक्रमण केलं होतं 1748 ते 1761 या कालावधीमध्ये. तर आता या ठिकाणी नादिर शहाचा जो दिल्लीवर अटॅक झालेला होता तो त्याचं जे वर्णन करण्यात आलेलं आहे की तो काय घेऊन गेला किंवा काय त्यानं हे केलेलं आहे. तर 60 लाख ऑफ रुपीज, सम थाउजंड ऑफ द गोल्ड कॉइन्स अशा वेगवेगळ्या पद्धतीनं लूट जे आहे तो या ठिकाणी घेऊन गेला. हे पोर्ट्रेट आहे नादिर शहाचं आणि त्या काळात मुघल ट्रेझरी मधली लूट त्यानं कशी नेली याचं वर्णन हे कंटेम्पररी ऑब्झर्वर्सने लिहून ठेवलेलं आहे. आता 5 वेळा आक्रमण केल्यानंतर त्या भागामध्ये काय राहणं हे शक्य नाहीये आणि त्याच वेळी त्यानं ते मयूर सिंहासन देखील भारताचं नेलं असं म्हटलं जातं. आता दुसरं एक कारण आहे, शेवटचं एक कारण आहे, आपण मुघल एम्पायरचा ऱ्हास का झाला हे जे बघतो आहे, याच्यातले कारणांमध्ये पहिलं कारण होतं की औरंगजेबाला दख्खनमध्ये लढा द्यावा लागला शिवाजी महाराजांनी त्यांच्या नंतरच्या वारसदारांसोबत आणि त्यामुळे त्याचं मिलिटरी आणि फायनान्शियल भरपूर प्रमाणात नुकसान झालं. दुसरं कारण आहे की उत्तराधिकारींमध्ये क्षमताचा अभाव होता. तिसरं कारण आहे त्यांचे जे मनसबदार होते हे त्यांच्यावर कंट्रोल ठेवणं अवघड होत होतं. ही कारणं बघतोय आपण की मुघल साम्राज्याचा ऱ्हास कशामुळे झाला. चौथं कारण आहे की सुभेदार जे होते यांच्याकडे बऱ्याच प्रमाणात अधिकार एकवटलेले होते, दिवाणी, फौजदारी म्हणजे राजकीय, आर्थिक आणि लष्करी. त्यामुळं राजधानीकडे हळूहळू त्यांचं दुर्लक्ष होत गेलं किंवा त्यांनी जाणून बुजून स्वतःकडे सत्ता राहण्यासाठी तो प्रकार केला. शेतकरी आणि जमीनदाराचे उठाव ठिकठिकाणी व्हायला लागलेले होते आणि त्याच वेळी म्हणजे हे आंतरिक परिस्थिती खालावलेली असताना बाहेरून 2 शासकांनी भारतावर आक्रमण केलं. त्यात एक नादिर शहा आणि दुसरा अहमद शाह अब्दाली. आणि अजून एक शेवटचं कारण म्हणजे की मुघलांमधले जे सरदार होते त्यांच्यामध्येच स्पर्धा होती आणि त्यांचे 2 गट पडलेले होते. त्याच्यामध्ये इराणी आणि तुराणी. इराणी म्हणजे इराणमधून आलेले आणि तुराणी म्हणजे जे की तुर्किश होते. नंतरचे जे मुघल राजे होते ह्या 2 पैकी एका गटाचे बनून राहत होते आणि हे दोघंही गट त्यांना कोणाला राजा बनवायचं म्हणजे किंग मेकर हा शब्द जो आहे हा या काळामध्ये उदयास आला होता आणि यातल्या जे लॅटर मुघल्स होते त्यातल्या ह्या 2 सरदारांच्या गटांनी एकतर त्या दोघांना 2 जे शेवटचे मुघल होते त्यांना मारलं आणि उरलेले दोघांना आंधळ करून देण्यात आलं. म्हणजे इथपर्यंत त्यांच्यामध्ये पॉलिटिक्स जे आहे ते इंटरनल पॉलिटिक्स वाढलेलं होतं आणि या सगळ्यांचा परिणाम जो होता हे मुघल साम्राज्याचा ऱ्हास झालेला होता. आणि मग याच्यामध्ये ही जी नावं दिली बघा कोणाला मारण्यात आलं, फरुखसियार आणि आलमगीर दुसरा त्यांचा कालावधी दिलाय आणि दुसरे जे 2 आहे अहमद शहा आणि शहा आलम दुसरा यांना आंधळ करण्यात आलं. हा फरुखसियार रिसिव्हिंग अ नोबेल इन अ कोर्ट त्यावेळेसचं चित्र दिलेलं आहे. आता या सगळ्यांचा गैरफायदा जे आहे ते जे वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुभेदार होते यांनी जर उचलला नसता तर नवल होतं. कारण त्यांच्या हातामध्ये बऱ्याच प्रमाणात सत्ता होती. मग इमर्जन्स ऑफ न्यू स्टेट हा जो पॉइंट आहे याच्यामध्ये 3 प्रकारचे राज्य हळूहळू उदयास आले. पहिलं कोणतं? तर ओल्ड मुघल जे प्रोव्हिन्सेस होते जसे की अवध, बंगाल आणि हैदराबाद. ही पूर्वीची मुघल साम्राज्यामध्ये असलेली सुभेदारी म्हणजे प्रांत होते. दुसरं जे की बऱ्यापैकी मुघलांच्या सत्तेच्या अधीन राहून आणि बरंच आपलं स्वातंत्र्य पण त्यांनी वतन आणि जहागीरच्या स्वरूपात ठेवलं होते असे राजपूत राजे. आणि तिसरं जे होतं हे त्याच्यामध्ये जे होतं त्यांनी मुघलांचा विरोध केला आणि उठाव केला स्वातंत्र्यासाठी. याच्यामध्ये मराठी, शीख आणि जाट यांचा समावेश होतो. तर यातला पहिला मुद्दा आपण बघणार आहोत की ओल्ड मुघल प्रोव्हिन्सेस. आता ह्या ओल्ड मुघल प्रोव्हिन्सेस मध्ये देखील 3 प्रकारचे महत्वाचे जे
मुघलांच्या काळातले प्रांत होते ते म्हणजे अवध, बंगाल आणि हैदराबाद. अवध जे होतं हे सादत खानच्या खाली त्याच्या अधिपत्याखाली अवधच्या राज्याची स्थापना झाली. ही नावं लक्षात ठेवायची, महत्वाची नाव आहेत. सादत खान, अवध. बंगालचा जो राज्याची स्थापना केली हा होता मुर्शिद कुली खान आणि हैदराबादची स्थापना करणारा होता असफ जहा. आता ही जी मंडळी होती ही ऍक्च्युली मुघल साम्राज्यामध्ये मनसबदारी पोझिशनवर होती. हे हायर मनसबदार होते. यांचा जर आपण याच्या आधीच्या चॅप्टर मध्ये जर बघितलं मुघलांचा सुरुवातीच्या दुसऱ्या तिसऱ्या चॅप्टर मध्ये जे दिलेलं आहे यांची जातची जी रँक होती 7,000 रँक होती. कोणाची? मुर्शिद कुली खान आणि असफ जहा यांची. आणि सादत खानची रँक जी होती ही 6,000 होती. याच्यावरून आपण ओळखू शकतो की मुघलांच्या दरबारामध्ये यांना किती मोठं स्थान होतं. आता यातला पहिलं जे प्रोव्हिन्स आहे हे हैदराबादचं आहे. हैदराबादची स्थापना, राज्याची स्थापना जी आहे निजाम उल मुल्क असफ जहा हा त्याचा फाउंडर मानला जातो. जो कोणाकडे होता? मुघल एम्परर जो फरुख सियार होता याच्याकडे तो या दरबारामध्ये होता. त्याला सुरुवातीला अवधचं गव्हर्नरशिप देण्यात आलं, पण नंतर त्याला डेक्कनचा चार्ज देण्यात आला. 1720 ते 22 याच्यामध्ये असफ जहाने काय केलं की पॉलिटिकल आणि फायनान्शियल कंट्रोल हा स्वतःकडे घेतला आणि त्याने काय केलं की स्किल जे सैनिक होते आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होते हे उत्तरेकडून आणले. त्यांना मनसबदार म्हणून नियुक्त केलं. जहागिऱ्या दिला. तो नावाला मुघल दरबारात जायचा, पण त्यानं जे घेतलेले निर्णय असायचे हे निर्णय मुघल दरबारामध्ये मान्य केले जायचे. त्याचा जो स्ट्रगल होता हा मराठी आणि तेलुगू सरदार जे नायक होते यांच्यासोबत चालायचा आणि त्याला कोरोमंडल पोस्टवर त्याला कंट्रोल हवा होता जो टेक्सटाईल एरिया होता. निजामाच्या आर्मीमध्ये किती सैन्य होतं या ठिकाणी दिलंय बघा. सवारी म्हणजे सवारी 400, एलिफंटचं 1000 ऑफ द हॉर्समॅन हु रिसिव्ड अपवर्ड द 100 रुपीज ऑफ द नॉमिनल पे. म्हणजे निजामची आर्मी त्या काळात देखील किती मोठी होती, जो की मुघल दरबारातला फक्त एक मनसबदार होता. अशा पद्धतीने हैदराबाद राज्याची स्थापना ही निजाम उल मुल्क असफ जहाने केली आणि ते वाढवलं. यानंतरचं राज्य जे येतं ते अवध राज्य. बुरहान उल मुल्क सादत खान हा अवधचा सुभेदार म्हणून 1722 मध्ये त्याची नेमणूक झाली आणि त्याने देखील हळूहळू मुघल एम्पायर शी असलेलं रिलेशन ब्रेक करून स्वतःची स्थापना करण्यास सुरुवात केली. हा जो प्रांत होता अवधचा हा समृद्ध प्रांत होता. गंगेची सुपीक जमीन होती. व्यापारी मार्गावर होता बंगाल आणि उत्तर भारताच्या. या बरहान उल मुल्क सादत खानाकडे तिन्ही ऑफिसेस होती. तिन्ही म्हणजे पॉलिटिकल, फायनान्शियल आणि मिलिटरी, सुभेदारी, दिवाणी आणि फौजदारी. आणि स्वतःवर कंट्रोल येण्यासाठी मुघलांनी जी काही जागीरदार नेमले होते त्यांना त्यांना त्याने कमी केलं. जागीरची साईज कमी केली आणि रिकाम्या जागी त्यानं स्वतःचे विश्वासू माणसं नेमले. हे जे पोर्ट्रेट दिसतंय हे बरहान उल मुल्क सादत खानचं आहे. स्वतःचे माणसं त्या ठिकाणी नेमल्यामुळं टॅक्स कलेक्शनचं जे प्रमाण आहे ते वाढायला लागलं. राजपूत जमीनदारांची संख्या त्यानं कमी केली. रोहिलखंडामधील अफगाणांच्या ताब्यातील ज्या शेतजमिनी होत्या त्या त्यानं ताब्यात घेतल्या. आता या ठिकाणी महत्वाचा एक शब्द आपल्याला दिसतो तो म्हणजे इजारदार. आता हे इजारदार काय होते? दे आर द रेव्हेन्यू फार्मर्स. मग रेव्हेन्यू फार्मर्स म्हणजे काय की कुठलंही राज्य जर चालवायचं असेल तर त्याला पैसा लागतो आणि तो कुठून येणार तर तो बँकर्स आणि उत्तर भारतामध्ये जे काही लोन देणारी मंडळी होती महाजन मंडळी ही यांच्याकडून तो पैसा यायचा. पण अवधच्या काळामध्ये यांनी काय केलं बरहान उल मुल्क असफ जहानं जास्त बोली लावणाऱ्याला कर गोळा करण्याचा अधिकार दिला. आता हे जे रेव्हेन्यू फार्मर होते यांना इजारदार नाव दिलं. हे इजारदार हे फिक्स अमाऊंट सरकारला टॅक्स म्हणून द्यायचे. त्यांनी जो टॅक्स दिलेला असेल द्यायचा असेल त्या टॅक्सला तिथले जे लोकल बँकर्स होते हे त्या पैशाला गॅरंटी द्यायचे आणि त्या बदल्यात इजारदारांना किती कर घ्यायचा आणि कलेक्शन किती घ्यायचं याचं स्वातंत्र्य दिलेलं होतं. आणि या सगळ्या गोष्टीतून एक नवीन सामाजिक घटक उदयास आला तो म्हणजे मनी लँडर आणि बँकर. यातून या काय झालं की ह्या पैशांच्या प्रभावामुळे ते कुठल्याही राज्याच्या रेव्हेन्यू सिस्टीमवर प्रभाव पाडू लागले. अशा पद्धतीनं अवध या राज्याच्या नंतर पुढचं जे राज्य येतं ते म्हणजे बेंगाल. बंगालची जी स्थापना आहे ही मुर्शिद कुली खान यानं केली होती. आता अवधचा नवाब हा एक सुभेदार होता. हैदराबादचा नवाब हा देखील सुभेदार होता. पण मुर्शिद कुली खान जो होता हा सुभेदार नसून हा नायब सुभेदार होता आणि तो कधीही सुभेदार नव्हता. तो नायब म्हणून त्यानं काम केलं होतं.
आणि बराच लवकर त्यानं बंगाल प्रांतावर कंट्रोल करायचा प्रयत्न केला. मुघलांचा प्रभाव कमी करण्यासाठी यानं देखील रेव्हेन्यू कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तिथले जे मुघल जागीरदार होते त्यांना त्याने ओरिसात पाठवलं. रेव्हेन्यू कॅश मध्ये घेण्यास सुरुवात केली. स्ट्रिक्टली जमीनदारांना त्यामुळे काय करावं लागायचं की पैसे उसने घ्यावे लागायचे बँकर्स किंवा मनी लेंडर्स कडून. आणि जर ते पैसे वेळेवर जमा नाही झाले तर त्यांना जमीन विकायला लागायची. बंगालमधील या नवीन राज्याच्या उदयामुळे जमीनदारांमध्ये बदल झाले. स्टेट व बँकर्स मधील क्लोज कनेक्शन हैदराबाद व अवध मध्ये जसं होतं तसंच ते बंगालमध्ये देखील होतं. म्हणजे जर आपण बघतो की कुठलंही राज्य, मी तुम्हाला जसं आधी म्हटलं की चालवायचं असेल तर ते पैसा लागतो. आणि आता जशा बँक्स असतात किंवा आपल्या कॅपिटलिझम आणि वेगवेगळे मनी मार्केट वगैरे जे क्रिएट आहे, तर त्या काळामध्ये हे काम व्यापारी, सावकार आणि ही जी मंडळी होती ही करायची. तर त्यातला जगत सेठ हे नाव नंतरच्या काळामध्ये अलीवर्दी खानाच्या काळात फेमस झालं. आपण जर प्लासीच्या लढाईचा आणि मॉडर्न इंडियाच्या काळातला अभ्यास करू त्यावेळी कळेल की ह्या जगत सेठची भूमिका किती महत्वाची होती बंगालच्या राज्यामध्ये. आता आपण 3 राज्य पाहिली, हैदराबाद, अवध आणि बंगाल. ह्या 3 राज्यांमध्ये स्वातंत्र्य होण्यासाठी 3 प्रकारच्या समानता होत्या. एक, मुघलांची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम जी होती, जागीरदारी, तिच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज होता. त्यामुळे ती सिस्टीम मोडून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. दुसरं, टॅक्स कलेक्शन साठी त्यांनी दुसरी पद्धत सुरू केली, जसं की इजारदारी पद्धत अवधमध्ये सुरू झाली आणि 18व्या शतकात ती भारतभर पसरली. आणि तिसरं महत्वाचं यांच्यामध्ये साम्यता होती की राज्याचं रिलेशन जे आहे हे बँकर्स आणि मर्चंट सोबत व्हायला लागलं. त्यामुळे पुढील काळात राजकारणामध्ये हे जे श्रीमंत लोक होते, सावकारी लोक होते, सराफी लोक, पेढ्या होत्या, यांचं महत्व वाढायला सुरुवात झाली. आता आपण पहिला मुद्दा बघितलेला होता की 3 प्रकारची राज्य मुघल साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर उदयास आली. पहिलं, जुनी मुघल प्रांत. त्याच्यातले आपण 3 बघितले, अवध, बंगाल आणि हैदराबाद. आता दुसऱ्या प्रकारचं एक राज्य आहे, ते म्हणजे की द वतन जागीर्स ऑफ द राजपूत. आता मुघलांची सत्ता ही बऱ्यापैकी राजपुतांनी स्वीकारलेली जरी असली तरी एक राज्य होतं मेवाड, की या मेवाड प्रांताने मुघलांचा विरोध शेवटपर्यंत केला. राणा प्रताप जे होते हे मेवाडला 1572 मध्ये आले. उदयपूर आणि मोठा पार्ट जो होता तो त्यांच्या कंट्रोलमध्ये होता आणि यांनी मुघलांची शरणागती पत्करली नाही. पण यातले जे बरेच होते यांना वतन आणि जागीरीच्या स्वरूपात त्यांची राज्य अबाधित ठेवण्यात आली. याच्यामध्ये अंबर आणि जोधपूरचे राजे जे होते हे मुघलांकडे सर्व करायचे. 18व्या शतकामध्ये त्यांनी बाजूच्या प्रदेशांवर प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न केला. जोधपूरचा अजित सिंग जो होता याला मुघल कोर्टामध्ये महत्वाचं स्थान होतं. कोर्टमध्ये असलेल्या राजपूत जी फॅमिलीज होती यांना माळवा आणि गुजरात मधल्या जे सुभेदारा देण्यात आल्या. जसं की जोधपूरचा जो अजित सिंग होता याला गुजरातचा गव्हर्नर नेमण्यात आलं. अंबरचा सवाई राजा जयसिंग जो होता याला माळव्याची सुभेदारी देण्यात आली. जोधपूरच्या राजाने नागौर ताब्यात घेतलं. अंबर जो होता यांना बुंदीचा प्रांत जिंकला. सवाई राजे जयसिंग जे होते अंबरचे, यांनी जयपूर येथे नवीन राजधानीची स्थापना केली आणि त्यांना आग्र्याची सुभेदारी देखील 1722 ला देण्यात आली. आता हा जो मिर्झा राजे हे जे जयसिंग होते, सवाई राजा जयसिंग यांची जी राजधानी होती जयपूर. आता या ठिकाणी मुघलांच्या राजपुतांच्या काळामध्ये अनेक किल्ले त्या ठिकाणी बांधण्यात आले आणि हे किल्ले जे होते हे सर्व समावेशक असतात. आता हा चित्तोडगड दिसतोय राजस्थानचा. याच्यामध्ये मोठे मोठे पॅलेसेस, टेम्पल्स, ट्रेडिंग सेंटर्स, वॉटर हार्वेस्टिंग स्ट्रक्चर आणि अनेक बिल्डिंग या ठिकाणी राहायच्या. हा चित्तोडगड आहे. त्यानंतर हा जंतर मंतर जे आहे हे जयपूरचं आणि हा जो एक किल्ला आहे हा मेहरगड फोर्ट जोधपूरचा. तर आता डिस्क्रिप्शन ऑफ राजा जयसिंग इन द पर्शियन अकाउंट. 1732 ला एका पर्शियन अकाउंट मध्ये राजा जयसिंग बद्दल काय दिलं आहे ते त्या ठिकाणी आहे की त्याला आग्राचा गव्हर्नर तो 12 वर्ष होता, माळव्याचा गव्हर्नर 5 ते 6 वर्ष होता आणि ते एक्सटेंडेड फ्रॉम दिल्ली टू द बँक्स ऑफ द नर्मदा. दिल्ली पासून नर्मदेपर्यंतचा प्रदेश त्याच्या ताब्यात होता. हा जो अंबरचा सवाई राजा जयसिंग आहे यानं ऍस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन जे आहेत यांची स्थापना केली. जंतर मंतर ज्याला म्हटलं गेलं आणि हे कुठे कुठे होतं तर हे जंतर मंतर हे 5 ठिकाणी होतं.
एक दिल्लीचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, काहीतरी आंदोलन वगैरे त्या ठिकाणी सतत अलीकडे आपण ऐकतो. तर ते जंतर मंतर फक्त दिल्लीलाच आहे असं नाही. ते जयपूरला आहे, उज्जैनला आहे, मथुरेला आहे आणि वाराणसीला आहे. तर अशा 5 प्रकारच्या ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्वेशन्सची या राजाने स्थापना केली होती. आता पुढचं सीझिंग इंडिपेंडन्स. सीझिंग इंडिपेंडन्स म्हणजे हे राज्य जे होते यांना स्वतंत्र हवं होतं. आपण मुघल एम्पायरचा ऱ्हास झाल्यानंतरचे जे 3 प्रकारचे राज्य बघतोय, याच्यामध्ये पहिलं जे की मुघल प्रोव्हिन्सेस होते, हैदराबाद, अवध आणि बंगाल. दुसरं जे की मुघलांच्या अधीन बऱ्याच राजपूत राजांनी काम केलं ते. आणि तिसरा प्रकार जो आहे की ज्यांनी स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले, त्याच्यामध्ये देखील आपण 3 प्रकारचे राज्य बघणार आहोत. पहिलं आहे सिखांचं. 8व्या चॅप्टरमध्ये आपण जे 8वा चॅप्टर जो पाहिला आपण डिव्होशनल पाथ टू द डिवाइन, याच्यामध्ये सिखांचा पॉलिटिकल उदय कसा झाला, खालसा म्हणजे काय आहे, हे सगळं आपण त्या ठिकाणी पाहिलं आहे. 1699 ला खालसाच्या स्थापनेनंतर गुरु गोविंद सिंग यांनी राजपूत आणि मुघलांसोबत अनेक युद्ध केली. 1708 ला गुरु गोविंद सिंग यांच्या मृत्यूनंतर बंदा बहादूर जो होता याच्या नेतृत्वात मुघलांविरुद्ध बंड सुरू झाला आणि त्यानं स्वतःची सत्ता सतलज नदीपासून तर जमुना नदीपर्यंत वाढवली आणि त्यानं स्वतः गुरु नानक आणि गुरु गोविंद सिंग याच्या नावाने नाणी पाडली आणि त्याला 1715 ला एक्झिक्यूट करून 1716 ला मारण्यात आलं. बंदा बहादूर जो आहे हे नाव महत्वाचं आहे. यानं काय केलं, एक स्वतंत्र राज्याची स्थापना शिखांची केलेली होती आणि त्यांनी गुरु नानक आणि गुरु गोविंद सिंगच्या नावाने नाणी देखील पाडली होती. ह्या स्वॉर्ड ऑफ द महाराजा रणजित सिंग, आणि रणजित सिंग हे नंतरच्या काळामध्ये उदयास आले, त्यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया. आता शीख सरदारांच्या नेतृत्वामध्ये अनेक जत्था आणि नंतर ज्याला मिसलं हा शब्द म्हणजे थोडक्यात त्यांची छोटी छोटी राज्य जी उदयास आली त्याला मिसलं असं नाव होतं. आता हे जे मिसलांची निर्मिती झाली यांनी एका ग्रँड आर्मीची स्थापना केली ज्याला की दल खालसा असं म्हटलं गेलं. आणि हे जे दल खालसा होते हे बैसाखी आणि दिवाळीच्या वेळेस एका कलेक्टिव्ह डिसिजन घेण्यासाठी म्हणजे ज्याला की गुरुमत, रिझॉल्युशन ऑफ द गुरु असं म्हटलं जायचं, त्याच्यासाठी ते अमृतसरला यायचे. आणि या सिस्टीमला त्यांनी अजून दुसरी एक सिस्टीम सुरू केली होती, राखी सिस्टीम. ह्या राखी सिस्टीम मध्ये कल्टिवेटर्सला प्रोटेक्शन द्यायचं आणि त्या बदल्यात तो 20% टॅक्स आपल्याला देईल. तर अशा पद्धतीने शिखांच्या काळामध्ये एक दल खालसा आणि हे राखी हे दोन नवीन हे जे आहे हे उदयास आले बंदा बहादूरच्या नंतरच्या काळामध्ये. गुरु गोविंद सिंग यांनी खालसाची जी स्थापना केली होती त्याच्या मागे त्यांचं उद्दिष्ट होतं की डेस्टिनी वॉज टू रूल, आपण राज्य करण्यासाठी जन्माला आलेलो आहोत, राज करेगा खालसा, हे त्यांचं तत्व होतं. आणि याच्यामुळे सुसंघटित ऑर्गनायझेशन जी क्रिएट केली त्याच्यामुळे त्यांना मुघलांविरोधात लढता आलं. नंतर अहमदशाह अब्दाली विरोधात लढता आलं. 1765 ला पुन्हा एकदा त्यांनी स्वतंत्र सत्तेची स्थापना केली आणि त्याच वेळी त्यांनी कॉइन देखील पाडले जसे की बंदा बहादूरने पाडले. 18व्या शतकामध्ये सतलज ते यमुना असे अनेक मिसलं म्हणजे अनेक राज्यांची निर्मिती, शिखांच्या राज्यांची निर्मिती झाली होती. आणि त्यातलं एक महत्वाचं जे आहे ते महाराजा रणजित सिंग यांचं राज्य ज्यांनी 1799 ला लाहोर येथे राजधानी स्थापन केली होती. आता दुसरं महत्वाचं याच्यामध्ये जे सीझिंग इंडिपेंडन्स मुद्दा जो आहे, जे स्वातंत्र्यासाठी लढणारी राज्य होती त्याच्यामध्ये शीख आणि नंतर आता दुसरं उदाहरण आहे द मराठाच. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा इतिहास आपल्याला फार काही सांगण्याची गरज नाही, तो सगळ्यांना माहिती आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कशा पद्धतीनं त्यांनी सगळ्या शाहींच्या विरोधात जाऊन एक स्वतंत्र राज्याची स्थापना केली. आणि त्यांच्या नंतरचा जो कालावधी आहे म्हणजे या ठिकाणी जे दिलं आहे की कुणबी जे शेतकरी होते हे त्यांचा बॅकबोन होता एम्पायरचा. आणि देशमुख फॅमिलीज ज्या होत्या, वॉरियर फॅमिली, यांनी त्यांना ते राज्य एस्टॅब्लिश करण्यासाठी मदत केली. आणि ही शिवाजी महाराजांची जी माहिती आपल्याला आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळानंतरचा जो मराठ्यांचं सरकार आहे याच्यामध्ये पेशव्यांचा उदय झाला. आणि चित्पावन ब्राह्मण जे आहे याच्यामधील बाजीराव पहिला, ज्याला की बाजीराव बल्लाळ असं देखील नाव आहे, जो पेशवा बाळाजी विश्वनाथचा मुलगा होता, हा याला मराठ्यांचं साम्राज्य जे आहे who is credited to have expanded the Maratha kingdom behind the विंध्या पर्वताच्या पलीकडे मराठा साम्राज्य वाढवण्यासाठीचं क्रेडिट हे पहिल्या बाजीरावाला दिलं जातं. अँड इज नोन फॉर हिज मिलिटरी कॅम्पेन
कोणाकोणाच्या अगेन्स्ट? तर माळवा, बुंदेलखंड, गुजरात आणि पोर्तुगीज या सगळ्यांच्या अगेन्स्ट त्याने जे काही मोहिमा राबवल्या त्याचंही क्रेडिट त्याला दिलं जातं. 1720 ते 1761 च्या काळामध्ये मराठा एम्पायर हे वाढलेलं होतं. माळवा, गुजरात हे त्यांनी मुघलांकडून ताब्यात घेतलं होतं 1720 पर्यंत. 1730 पर्यंत हे दख्खन पेनिन्सुला मधले मराठे हे सर्वात मोठं साम्राज्य तयार झालेलं होतं आणि त्याने अनेक भागांवर चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क बजावलेले होते. आता चौथाई आणि सरदेशमुखी हे जे शब्द आहेत हे 7वीच्या मुलांसाठी नवीन आहेत. चौथाई म्हणजे काय? तर 1 रुपयाचा चौथा भाग म्हणजे 25-25% असं जर आपण केलं त्यातला 25% भाग जो आहे हा रेव्हेन्यू म्हणून जमीनदारांना म्हणजे मराठ्यांना देण्यात यावा अशा पद्धतीचा करार ते समोरच्या ज्या राज्यावर त्यांनी आक्रमण केलं त्यांनी जर चौथाईचा हक्क मान्य केला तर त्या राज्याला प्रोटेक्शन देण्यात येऊन त्यांच्याकडून फक्त टॅक्स कलेक्शन करण्यात यायचं आणि इंडिपेंडंट ते त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये स्वतंत्र राहायचे. पण ही चौथाई ही मराठ्यांचे ही टॅक्स कलेक्शनचं एक महत्वाचं साधन होतं. दुसरं जे आहे हे सरदेशमुखी. सरदेशमुखी म्हणजे 9 ते 10% जो टॅक्स आहे हा याला सरदेशमुखी असं म्हटलं गेलं. 1737 मध्ये दिल्लीला आल्यानंतर मराठ्यांचा जो आहे हा साम्राज्याच्या सीमा वाढल्या आणि मराठा एम्पायर मध्ये हे जे चौथे आणि सरदेशमुखी वसूल केलेले जे राज्य होती यांना विलीन न करता त्यांना बऱ्यापैकी स्वातंत्र्य देऊन त्यांच्याकडून टॅक्स कलेक्शन केला जायचा. या मिलिटरी कॅम्पेन सोबतच मराठ्यांची प्रशासन पद्धती देखील इफेक्टिव्ह होती. शेती आणि व्यापाराला देखील बऱ्याच प्रमाणात प्रोत्साहन देण्यात आलं होतं. आता उत्तरेकडे जे काही मराठ्यांच्या मोहिमा गेल्या त्याच्यामुळे भारतातल्या अनेक ठिकाणी मराठा सरदारांनी त्यांची राज्य जी काही वसवली होती याच्यामध्ये ग्वाल्हेरचे शिंदे, बडोद्याचे गायकवाड, नागपूरचे भोसले आणि इंदोरचे होळकर यांचं महत्वाचं नाव घेण्यात येतं. ही जी शहरं आहेत ग्वाल्हेर, बडोदा, नागपूर, इंदोर ही व्यापारी दृष्टीने देखील विकसित झाली. ग्वाल्हेरच्या शिंदेच्याच काळामध्ये उज्जैनचं देखील एक्सपान्शन झालं आणि या सगळ्या गोष्टींमुळे व्यापार वगैरे वाढल्यामुळे चंदेरीचे सिल्क जे आहे हे पुण्याला भेटायला लागलं. पूर्वी मुघलांच्या ताब्यात असलेलं जे बऱ्हाणपूर आहे जे आग्रा सुरत व्यापारात सहभागी होतं ते आता पुणे, नागपूर आणि लखनौ, अलाहाबाद यांच्या ते हिंटरलँड या स्वरूपामध्ये त्याचा उगम झाला. आता मराठ्यांचं साम्राज्य हे 1761च्या अलीकडे पर्यंत त्यांनी दिलं आहे. हे सगळे जे साम्राज्यांचं आपण बघतोय तिथपर्यंत दिलं आहे. जाटांचा जो उदय झाला त्याच्याबद्दलची आता पुढची आपण माहिती घेऊया. जाटांमध्ये 17व्या आणि 18व्या शतकात जाटांचा उदय झाला. चुडामन इंग्रजीमध्ये च्या नेतृत्वात दिल्लीच्या दक्षिणेकडील प्रदेश त्यांनी ताब्यात घेतला आणि 1680 पर्यंत आग्रा व दिल्लीमधील प्रदेश त्यांच्या ताब्यात देण्यात आला आणि या ठिकाणी जाट जे होते हे अत्यंत सधन शेतकरी होते. पानिपत आणि वल्लभगड दे आर द इम्पॉर्टंट ट्रेडिंग सेंटर्स डॉमिनेटेड बाय द देम. सूरजमलच्या नेतृत्वात भरतपूर साम्राज्याची स्थापना झाली. 1739 मध्ये नादिर शहाने दिल्लीवर आक्रमण केलं तेव्हा अनेक मोठं सैन्य घेऊन तो दिल्लीवर आला होता. हे जे आहे हे डिग या ठिकाणी बंगला डोम जो बांधलेला आहे याचं एक स्ट्रक्चर हे आहे वेगळ्या पद्धतीचं. हा गार्डन पॅलेस बांधला गेला होता जो अंबर आणि आग्र्याच्या धर्तीवर बांधला गेला होता. भरतपूर ही जी त्यांची राजधानी होती जाटांची इथे ट्रॅडिशनल स्टाईल मध्ये किल्ला बांधण्यात आलेला होता आणि या काळामध्ये ज्यावेळी आपण बघत आहोत की भारतामध्ये मुघल एम्पायरचा राज झाला होता. अवध, बंगाल, हैदराबाद, मराठे, जाट आणि शीख या प्रादेशिक सत्तांचा उदय झाला होता. या काळामध्ये जगामध्ये काय चाललं होतं तर फ्रेंच रिव्हॉल्युशन नावाचा प्रकार. फ्रेंच रिव्हॉल्युशन हा जो जागतिक इतिहासामध्ये ही जी महत्वाची घटना मानली जाते ती 1789 ते 1794च्या काळामध्ये झाली होती. त्याच्या आधी अमेरिकन रिव्हॉल्युशन झालेलं होतं 1776 ते 1781च्या काळामध्ये. एनसीईआरटीच्या पुस्तकाच्या प्रत्येक चॅप्टरच्या मागे ज्यावेळी भारतामध्ये कुठली घटना घडत होती त्यावेळी जगामध्ये काय चाललं होतं याच्याबद्दलचा एक छोटासा बॉक्स दिलेला असतो. याच्यानं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की पॅरलल हिस्ट्री जो आहे हा भारतात एक जर काय सुरू असेल तर त्याच वेळी जगामध्ये काय सुरू होतं हे देखील आपल्याला लक्षात येतं. तर अशा पद्धतीनं आज 10वा चॅप्टर आपण पूर्ण केला आहे एनसीईआरटीच्या 7वीच्या पुस्तकातील. तर हे तुम्हाला शिकवण्याची जी पद्धत आहे ही कशी वाटते
किंवा याच्या आधी आपण वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ घेतले होते. जसं मी स्वतः समोर येऊन घेतला होता किंवा स्क्रीन शेअरिंग करून आपण घेतला होता. यातली कुठली पद्धत तुम्हाला आवडते हे नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि आपण याच्यापुढे देखील NCERTची ही सीरीज सुरू ठेवूया. धन्यवाद.